आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाय बाबा। नंदू, अगं आत्ताच तुझी आठवण आली होती। देवराईची भन्नाट माहिती आली आहे ना, तुझ्यासाठी एक कात्रण काढून ठेवतो। चुप चुप बैठे हो जरूर कोई बात है। अगं बोल ना काहीतरी। जिंदगी हर कदम एक नई जंग है। बापरे, जंग वगैरे? काय युद्धावरून आलीस की काय? वृद्धाश्रमाला नोटीस आली आज। 1 महिन्यात आश्रम रिकामा करा अशी। अगं पण हे अचानक कसं सुरू झालं? काही कळत नाहीये मला। म्हणजे पेपर्स पाहिले मी, जागा तर लीजवर होती आपल्याकडे आणि ती संपूनही खरं काही वर्ष झाली आहेत आता। पण मला हे नाही लक्षात येते की तो माणूस असे गुंड कसे पाठवू शकतो आश्रमात बाबा। तुम्हाला माहितीये त्या गुंडांनी आश्रमात येऊन दादागिरी केली। मग ही आपली सेना शांत बसते का? अहो मोर्चा काढला त्या समर राजवाड्यांच्या ऑफिसवर। तिथे इतका गोंधळ, पोलीस म्हणू नका, मीडिया म्हणू नका। अरे बापरे, एवढा सगळा गोंधळ झाला? मग काय, तरी मी म्हणत होते गप्प बसा, यातलं काही करू नका, शांतपणे आपण मार्ग काढूया। कारण बाबा इथे आता या सिच्युएशन मध्ये मला सांगा, आपले हात दगडाखाली आहेत की नाही? बरं त्या माणसांना असं नको वाटायला की त्यांची जमीन बळकावतोय आपण किंवा हिसकावून घेतोय। शांतपणे बोलावं लागणार आहे। त्या समर राजवाड्यांना भेटून त्यांना इथली परिस्थिती एक्सप्लेन करावी लागणार आहे। म्हातारी माणसं राहत आहेत, हे सगळं त्यांना कळलं तर कदाचित ऐकतील। पण त्यासाठी आपण शांत राहूया आणि आपण बोलूया। काही नॉमिनल रेंट द्यायचा आहे तर तो देऊया, हे सगळं सांगूनही कोणी ऐकलेलं नाहीये। अर्थात तरुण मंडळी आहेत की नाही, गेले। अगं घाबरले असतील ते। माणसाचं वय झालं ना की कॉन्फिडन्स जातो। आता या पुढचं जीवन आपण कसं जगायचं याची भीती वाटत असेल त्यांना। अहो कळते बाबा मला त्यांची भीती, पण ह्या सगळ्या वागण्याने प्रकरण चिघळणार नाही का? पण तू त्यांना सांग, म्हणावं काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढू। मी तुला मागे सांगितलं होतं की नाही, माझा एक मित्र आहे, तो वकील आहे, मी त्याच्याशी बोलेन। हो, पण तू खचून जाऊ नकोस बरं का। तू जर खचलीस ना तर तुझी सेना लगेच सैरभैर होऊन जाईल। छे छे, मी नाही खचत। तुमची मुलगी आहे, मी खचीन कशी? ये बात। जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिन तो गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा। फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी विलायची टाकून फक्कड चहा करतो। आलेच। एखादा मोठा बकरा हाती लागला पाहिजे। बकरा यार इथे कुठे मम्मा, तू पण ना घबाड, पैशाचा घबाड हाती लागला पाहिजे। तुला सांगते सुष्मिता, तुझे बाबा आणि सानंदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान त्यांना मिळते। एवढीशा डबक्यामध्ये राहणारी माणसं आहेत आणि याचं त्यांना सुख मिळतं। काय सुख मिळतं?